नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला पाहायचे आहे एक बाउलभर पोह्यांपासून अगदी भन्नाट रेसिपी। त्यापासून चव देणारी नेहमीच पोहे करून आपण खातो, पण त्यापेक्षा काहीतरी वेगळं। नक्कीच तोंडाची चव वाढवेल आणि बघताच क्षणी खाऊशी वाटणारे पोहे तुम्ही आठवड्यातून 4 वेळा नक्कीच कराल। बाउलभर पोहे घेतलेले आहे, त्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे। चाळणीत घालून छान चाळून घ्यायची आहेत, म्हणजे काही किडा कचरा असेल तर निघून जाईल। आता आपण त्यासाठी काय लागणार आहे पहा। भरपूर अशी कोथिंबीर, थोडंसं आलं, 10-12 लसणाच्या कांड्या, 4-5 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता। हे सगळं घेतल्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा। चाळणीमध्ये पोहे आपण भिजवून स्वच्छ धुवून घेतलेले आहे 2 पाण्याने। पाणी काढून घेतलेलं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर, पहिलं लसूण घालून घेऊ, आलं घालून घेऊ आणि सगळी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। 4 मिरच्या आहेत, त्यासुद्धा देठं काढून घ्यायच्या आहेत। आता आपण वाटून घेतलेलं आहे थोडंसं मोठं मोठं। त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे चमचाभर। त्यापूर्वी चवीनुसार मीठही घालून घेऊ आणि जास्त तेल नाही, चमचाभरच घालायचं आहे आणि परत बारीक वाटून घ्यायचं आहे। छान अशी चटणी तयार झाली का, त्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे। पाहू शकता, ही चटणी तुम्ही भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। काळी अजिबात पडणार नाही, त्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे। आता कढई ठेवून तेल घातलेलं आहे 2 चमचेभर। त्यामध्ये मूठभर असे शेंगदाणे घातलेले आहेत। ते आपल्याला छान भाजून घ्यायचे, म्हणजे तेलात परतून घ्यायचे आहेत। खरपूस झाले का शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आणि बाजूला ठेवून द्यायचे आहेत। शेंगदाणे तेलात छान परतले जातात, म्हणजे तळलेही जातात थोडे तेलामध्ये, म्हणजे खरपूस होतात। काढून घेतलेले आहेत शेंगदाणे। आता आपण त्याच्यामध्ये फोडणी करून घेऊ मोहरी आणि जिऱ्याची। 2 मोठे कांदे कापून घातलेले आहेत। कढीपत्ताही घालायचा आहे फोडणीला। छान असे परतून झाले का, कलर बदलला का कांद्याचा, मग आपल्याला पुढची रेसिपी करायची आहे। त्यापूर्वी कांद्यापुरतंच आपल्याला मीठ घालायचं आहे मैत्रिणींनो। चटणीमध्ये आपण मीठ घातलेलं आहे। आता कांदाही परतून घ्यायचा आहे व्यवस्थित, लाल होईस्तोपर्यंत व्यवस्थित। आणि परतून झाला का, त्यामध्ये आपल्याला घालायची आहे किंचित हळद, म्हणजे अर्धा चमच्यापेक्षाही चिमूटभर आपण म्हणतो तशीच हळद घालायची आहे, जास्त घालायची नाही। फक्त आपल्या कांद्याचा कलर बदलला पाहिजे, चटणीचा कलर बदलता कामा नये। आता वाटून घेतलेली चटणी, ती मोठा 1 चमचा आपण भरून घातलेली आहे आणि कांद्यामध्ये घोळवलेली आहे। पहा, आपल्या कांद्याचा आणि चटणीचा कलर अजिबात बदललेला नाही। आता याच्यामध्ये आपल्याला पोहे घालून घ्यायचे आहेत।
आपल्याला पोहे घालून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहेत त्या कांद्या आणि चटणीमध्ये. आपल्याला करायचे आहेत गार्डन कोरिएंडर पोहे. तुम्ही कधी केले का हे पोहे? नसले केले तर नक्की करून पहा. वेगळ्या चवीची, वेगळ्या कलरची. नेहमीच तुम्ही पोहे करून खाता कांदा पोहे, त्यापेक्षा काहीतरी वेगळं. आणि कोथिंबीर म्हटलं का कोथिंबीरमध्ये छान अँटीबायोटिक्स पदार्थ असतात, कॅल्शियम असतं. आपल्या शरीरासाठी खूपच उपयोगी अशी कोथिंबीर आहे. कोथिंबीर आता भरपूर घातल्यामुळे आपल्या पोह्यांची चव अप्रतिम तर येतेच, पण आपल्या शरीरालाही तेवढाच उपयोगी पदार्थ आहे. परत 1 चमचाभर वरून आता घातलेली आहे. आपल्या पोह्यांना व्यवस्थित लागली पाहिजे, म्हणजे हिरवेगार आपले पोहे तयार होतात. मैत्रिणींनो, हे पोहे तुम्ही नक्की नाश्त्याला करून खा, संध्याकाळच्या छोट्या भुकेला करून खा, किंवा तुम्हाला जेवण करायचा कंटाळा आला असेल तर हे झटपट होणारे 5 मिनिटात पोहे नक्की करून पहा. आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. कोथिंबीरमध्ये फायबरही भरपूर प्रमाणात असतात मैत्रिणींनो. आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी कोथिंबीर उपयोगी पडते. त्याचप्रमाणे रक्तातली साखरही कमी करते. म्हणून हा कोथिंबीरचा पदार्थ नक्की करून पहा. रोजचे पोहे तुम्ही करून तर खाताच, पण वेगळ्या चवीचे गार्डन कोरिएंडर पोहे नक्की करून पहा. आणि रंजना किचनला परत एकदा सांगते, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला छान हिरवेगार पोहे कसे वाटले ते सुद्धा सांगा. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता? माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का? आणि करून पाहता का? काही त्याच्यात वेगळं सांगायचं असलं ते सुद्धा सांगू शकता, आपलं घरचं चॅनल असल्याप्रमाणे. झालेले आहेत आपले पोहे आणि वाढूनही घेतलेले आहे. दिसायलाही सुंदर, खायलाही तेवढेच चटकदार. नक्कीच करून पहा आणि एक कमेंट जरूर कळवा. बाय मैत्रिणींनो, भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत गार्डन कोरिएंडर पोहे नक्की करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसे वाटले हिरवेगार पोहे. रोजच्यापेक्षा वेगळे, चटकदार आणि तोंडाची चव वाढवणारे. तुम्ही रोजचे पोहे विसराल इतकी भन्नाट रेसिपी.